जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे अमरावतीची प्रसिद्ध सांबार वडी। सांबार वडी बनविण्यासाठी 3 वाट्या मैदा, चवीनुसार मीठ मैद्यामध्ये मिक्स करते। 4 चमचे कडकडीत तेलाचे मोहन। तेल खूप गरम असल्यामुळे चमच्याने मैद्याला लावून घेते। थोडं थंड झाल्यावर हाताने तेल मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचे। या चमच्याने 4 चमचे तेल मैद्याला व्यवस्थित लावल्यावर हाताने असे मुठीत दाबून बघायचे। अशी मुठी बनायला पाहिजे। गोळा बनविताना अगदी थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवायचा, तरच आपली सांबार वडी खुसखुशीत बनेल। असा घट्ट गोळा बनवायचा। 3 वाटी मैदा भिजवायला 1 वाटी पाणी नाही लागले, त्यातले एवढे राहिले। हा गोळा अर्ध्या तासासाठी असाच ठेवून देते। तोपर्यंत सांबार वडीसाठी लागणारे स्टफिंग बनवून घेते। 2 वाट्या भाजलेले साल काढलेले शेंगदाणे आणि छान खरपूस भाजून घ्यायचे। भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट करते। असा जाडसर कूट करायचा। 2 चमचे सोप मिक्सरला जाडसर फिरवून घेतली। कढई गरम झालेली आहे। 1 मोठा चमचा तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे, 2 चमचे सोप जाडसर बारीक केलेली तेलावर होऊ देते। 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे सुकं खोबरा किस तेलावर होऊ देते। 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे मिरची पावडर मिक्स करून घेते। 2 वाट्या शेंगदाणा कूट। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। चवीनुसार मीठ। हे सर्व छान मिक्स करून घेते। कोथिंबीर धुवून घेतली, कोरडी करून घेतली। विदर्भमध्ये कोथिंबीरीला सांबार म्हणतात, म्हणून सांबार वडी। कोथिंबीरीचे फक्त पानेच घ्यायचे। 6 ते 7 वाट्या कोथिंबीर घेतली। कोथिंबीर भरपूर घ्यायची, शिजल्यावर कमी होते। सर्व मिक्स करते। अर्धा चमचेपेक्षा कमी साखर, 1 लिंबूचा रस। हे सर्व मिक्स करून 1-2 मिनिट असेच होऊ देते। सांबार वडीचे स्टफिंग तयार आहे। थंड होऊ देते। स्टफिंग थंड होईपर्यंत भिजवलेल्या मैद्याचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घेते। पोळीसाठी घेतो त्यापेक्षा छोट्या आकाराचे गोळे बनवून घेऊ। असे गोळे बनवून घ्यायचे। घोळण न लावता लाटून घेते। फुलका बनवितो तसे लाटायचे। जास्त जाड नको, जास्त पातळ नको। छोटी पोळी लाटायची। ही अशी। स्टफिंग थंड झाले आहे। स्टफिंग असे हाताने व्यवस्थित ठेवून सर्व बाजूला असे पाणी लावून घेते। पाणी लावल्यामुळे सांबार वडी व्यवस्थित बंद होते। तेलात स्टफिंग निघत नाही।
पाणी लावल्यावर अशी सांबार वडी बनवून घ्यायची. खूप सोपी आहे. असा व्यवस्थित दाब द्यायचा. पूर्ण बंद झाल्यावर असा हळूवार दाब देऊन गोल करा. ही अशी व्यवस्थित बंद करून घ्यायची. ही झाली सांबार वडी तयार. अशा प्रकारे सर्व सांबार वडी बनवून घेते. एक कमेंट्स आली होती की ताई, अमरावती स्पेशल सांबार वडीची रेसिपी अपलोड करा. म्हणून अमरावती स्पेशल सांबार वडी रेसिपी. घरी छान भरपूर ताजी कोथिंबीर असल्यामुळे लगेच सांबार वडी रेसिपी बनविली. असे पोळपाटावर रोल करायचे म्हणजे सांबार वडी व्यवस्थित बंद होते. अशी व्यवस्थित बंद करून घ्या दोन्ही बाजूला. अशा प्रकारे सांबार वडी बनवून घेतली. कढईमध्ये तळण्यासाठी तेल मीडियम गरम तेलात तळा. खूप जास्त तेल गरम नको. एका वेळेला 2 सांबार वडी व्यवस्थित तळल्या जाते. गॅसची फ्लेम लो टू मीडियम असावी. अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. अशा प्रकारे सांबार वडी तळून घेतली. सांबार वडीची विशेषता म्हणजे याचे जे सारण स्टफिंग आहे त्याची आंबट गोड तिखट अशी चव. अमरावतीमध्ये फक्त मैद्यापासून सांबार वडी बनवितात. यालाच नागपूरमध्ये पुडाची वडी म्हणतात. नागपूरला बेसन व मैद्यापासून बनवितात. अशा प्रकारे सांबार वडी बनवून घेतली. छान खुसखुशीत सांबार वडी बनली. या रंगाची तळून घ्यायची. अमरावती स्पेशल नाश्ता सांबार वडी तयार आहे. छान आतपर्यंत तळली गेलेली आहे. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.